जय जिजा मित्रांनो, लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना गावखेड्यामध्ये पूर्वीच्या काळी पाडाचा आंबा उतरवल्यानंतर त्याला काही विसरलेली आंबे असायची आणि मग ती आंबी कुठेतरी झाडालाच पिकायची आणि मग अशा वेळेस आपण त्या झाडाला दगड मारायचो आणि मग हुकून चुकून त्या आंब्याला एखादा दगड लागला की तो आंबा खाली पडायचा. लग्नाचंही तसंच झालेलं आहे की ज्या काही आपल्या समोर जे काही दुकानं किंवा बाजार जो भरलेला आहे, तर त्या बाजारात कितीही हिंडलं तर तुमचं आमचं लग्न काही जुळत नाही. त्याच्यातून फक्त तुम्हाला आम्हाला चुना लागणार किंवा फसवणूक होणार. हे 100% गॅरंटीनं सांगतो आम्ही तुम्हाला इथं. पण मग जे काही असे उपाय असतील की जे फुकटात असतील किंवा ज्याच्यासाठी कुठलेही जास्त फारसे श्रम किंवा कष्ट पडत नाहीत किंवा आपले पैसेही खर्च होणार नाहीत. मग असे उपाय करून पाहायला काय हरकत आहे? पण आता याच्यामध्ये उपाय सांगत असताना आम्ही काय असं सांगणार नाही की या उजव्या कोपऱ्यात कापूर जाळा आणि त्या डाव्या कोपऱ्यात गोटा उतरवून टाका आणि लिंबू फोडा. हे असं काहीही तुम्हाला आम्ही थोटांड सांगणार नाही. जे काही आहे ते सत्य 100% पारदर्शी आणि म्हणजे तपासणी अंती सिद्ध झालेलं आहे. असेच उपाय तुम्हाला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. कारण समाजाची फसवणूक करणं किंवा समाजाला चुकीची माहिती देणं किंवा समाजाची दिशाभूल करणं हे आमच्या मनाला तरी पटत नाही. त्याच्यामुळे मराठा लग्न अक्षदा असेल किंवा अजून कुठला प्लॅटफॉर्म असेल तर या माध्यमातून आम्ही जी काही सत्य किंवा वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा यातून सातत्यानं प्रयत्न करत असतो. आता लग्नाबद्दलचे जे काही उपाय आहेत, तर पहिल्यांदा तर आम्ही हे सांगू की आपला जो काही पारंपरिक मध्यस्थ आहे तर त्या मध्यस्थाला पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न करा. आता जिवंत करायसाठी काही उपचार येतं. तर उपचार कोणते येतं की जिथं कुठं आपण लग्नाला जाऊ सोयऱ्या दायऱ्याच्या इकडे आपलं जरी जुळत नसलं तर आपल्या बाकीच्या सोयऱ्याचे लग्न तर जुळतात, आपल्या भावकीत जुळतात, आपल्या सोयीर संबंधात जुळतात. सोयीर संबंधात नसले तर बाकीच्या मित्र परिवारात आपले भरपूर आता मंगल कार्यालय सगळे बुक झालेले आहेत, खाली सापडत नाही, तारखा सगळ्या बुक झालेल्या आहेत आणि या लग्नाला आपण व्हिजिट करत असतो. आता उन्हाळाभर आपल्याला तेच काम आहे आणि मग त्या लग्नाच्या ठिकाणी व्हिजिट करत असताना त्याची जर पत्रिका येत असेल तर त्या ठिकाणी त्याला आवर्जून रिप्लाय करा की त्या ठिकाणी राजकारणी लोकांचा किंवा इतर धेंडांचा सत्कार होणार असेल तर आम्हाला तिथं बोलू नका. तिथं करायचा असला तर मध्यस्थाचा सत्कार करा लग्न जुळवणाऱ्या. जर त्याचं लग्न विवाह संस्थेच्या माध्यमातून जरी जुळलं असेल पैसे देऊन तरी त्या विवाह संस्थेचं तिथे त्याला नाव घ्यायला सांगा. आणि जर एखादा मध्यस्थ असेल आमच्या सरकारच्या म्हशी कुट्याला बांधून पाणी पाजायचं सोडून जर पेट्रोल टाकून स्वतःच जर तुमचं लग्न जुळवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याचं तिथं सत्कार करायला सांगा. भलेही त्याला एखादी टोपी द्या, नाही तर एखादं 10 रुपयाचं पुस्तक भेट द्या, परंतु त्याचं तिथं नाव का घ्यायला निसतं. आणि दुसरीकडं त्या पंक्तीत पाणी वाढणाऱ्याचं नाव घ्यायला सांगा, भांडे घासणाऱ्याचं नाव घ्यायला सांगा की ज्या यानं त्या मांडवातला रुखच सजवला, की ज्या यानं आहेर अंधन भांडे आणले, तर आशयाचं नाव घ्या. बाकी हे राजकारणाचा पसारा जर तिथं जमा होत असेल तर अशा लग्नाला जाऊच नका. हे कोणाला आवडत नसेल, पटत नसेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय लिहायचं ते लिहा, त्याच्याबद्दल आम्ही काहीच म्हणणार नाही. दुसरीकडे बाकीचे काही उपाय आहेत, तर बाकीचे उपाय सांगत असताना काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत, तर ते सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून लग्न हमखास जुळतात हे आम्ही गॅरंटीनं सांगतो. मात्र तो ट्रस्टेड असला पाहिजे. आता ट्रस्टेड कशाला म्हणायचं, तर ट्रस्टेड म्हणजे जसं आता आमचे 7-8 लग्न अक्षराचे ग्रुप येतात, तर ते ग्रुप असं झालेलं आहे की जत्रातल्या तमाशा मंडळासारखं झालेलं आहे की जसं लहानपणी आम्ही यात्रेत जायचो, थंडी वाजायची, खिशात पैसे नसायचे सिनेमात घुसायला आणि मग या तमाशातून त्या तमाशात, त्या तमाशातून त्या तमाशात फुकट पाहायचं, घडीकभर इथं घडीकभर तिथं. तशातलं हे जत्रातल्या सारख्या लोकांनी हे करून टाकलेलं आहे की सकाळी लिंक पाहून पकडून धागा पकडून जॉईन होतो, दुपारपर्यंत वाट पाहतो, संध्याकाळी पुन्हा लेफ्ट होतो, पुन्हा 8-9 वाजता दुसरा ग्रुप जॉईन करतो. तर हे असे बी धंदे झालेले आहेत काही काही. तर ते तसे नाही की तुम्ही मित्र परिवारामध्ये जर वाढदिवसाच्या निमित्तानं किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा कुठंतरी एकत्र भेटत असाल तर तुमचा 4-6 लोकांचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप स्वतःचा तयार करा. प्रत्येकाला त्यामध्ये ऍडमिन बनवा आणि ऍडमिन बनवल्याच्या नंतर तुमच्या ओळखीचेच लोक, नात्यागोत्याचेच लोक त्याच्यामध्ये ऍड करा. गॅरंटीनं सांगतो 2-3 महिन्याच्या आतच तुम्हाला त्याच्यावर रिझल्ट दिसायला सुरुवात होईल की 3 महिन्यातच तुम्हाला त्याच्यावर मेसेज येतील की या ग्रुपच्या माध्यमातून अमुक अमुक जीचं लग्न जुळलं. हे आम्ही गॅरंटीनं सांगतो. नाही जर आमची गॅरंटी जर तुम्हाला लागू पडली, मात्र तो ग्रुप सोयऱ्या दायऱ्याचा ओळखीच्याच लोकांचा असायला पाहिजे आणि तो शिस्तप्रिय असला पाहिजे. नाही तर पायटे उठल्या उठल्या गुड मॉर्निंग आणि या देवाचा फोटो त्या महाराजाचा फोटो आणि हे असं नको. तुमचा जर देवावर श्रद्धा असेल, तुम्ही देवाला चांगल्या पद्धतीने मानत असाल तर कुठे एखाद्या माळावर जा, मंदिरात जा, तिथं रात्रभर दिवसभर साधना करा
ध्यान करा, मनन करा, जे काय करायचं ते करा. पण जिथं जी गोष्ट करायची तिथंच ती योग्य वाटते. मंदिरात जर जात असाल तर मंदिरात देवाच्याच पुढे श्रद्धेनं नतमस्तक व्हा. तिथं पण मंदिरात पण आता सत्काराचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत की आता ते न सांगितलेलंच बरं की त्या ठिकाणी जर सत्कारासाठी एखाद्याचं नाव नाही घेतलं की त्याचा अहंकार दुखवतो. म्हणजे देवापेक्षा तो मोठा ठरतो असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ते एक कवितेच्या ओळी येतात की देवळात जाऊन लोक हल्ली दुकानात गेल्यासारखी वागतात आणि 4 आठवणे टाकून काहीतरी मागतात. अशातला तो प्रकार झालेला आहे. असो. आणि दुसरीकडे जे काय आहे तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही एक लिंक देत आहोत. व्हिडिओची लिंक देत आहोत. काही गोष्टी आम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जे काही कम्युनिटी गाईडलाईन्स असतात, सामाजिक सभ्यता असते किंवा जे काही सुरक्षेच्या हिशोबाने किंवा गोपनीयतेच्या हिशोबाने प्रसिद्ध करता येत नाहीत. काही लोक मुलींचे फोटो प्रसिद्ध करत असतील, नावं बायोडाटे प्रसिद्ध करत असतील, तर ते कुठल्या हिशोबानं करतात ते आम्हाला माहित नाही. मात्र अशी सार्वजनिक माहिती कुणाची प्रसिद्ध करता येत नाही हे नियम सांगतो, IT ऍक्ट सांगतो. बाकी मग आता कुणी काय त्या बाजारात कोण काय कशाचं दुकान मांडून बसेल हे सांगणं कठीण आहे. मात्र आपल्याला काय करायचं आणि आपल्याला काय विकत घ्यायचं, आपल्याला कसं कुणावर विश्वास ठेवायचा आणि कसं फसायचं हे ज्याचं त्याला ठरवता आलं पाहिजे. तर या व्हिडिओच्या खाली जी काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तर त्याच्यावर सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने, कम्युनिटी गाईडलाईनच्या हिशोबाने आम्ही काही स्थळांचा परिचय देतो. त्या स्थळांसोबत थेट संपर्क कसा करायचा याची सुद्धा माहिती देतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला ती लिंक ओपन करून त्याच्या जॉईन बटनवर क्लिक करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी जे काही गुगलचा प्लॅटफॉर्म आहे तर ते तुमच्याकडून अशा माहितीसाठी ₹29 दर महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतं. ते तुमची जर भरायची इच्छा असेल तर भरा, नसेल भरायचं तर आमचं काही एक म्हणणं नाही. बाकी तुर्तास धन्यवाद. तुमच्या काही फीडबॅक असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.